नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी भूगोल. बोर्डाची उत्तरपत्रिका कशी लिहावी असा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो आणि त्याचं उत्तर तुम्हाला आता या व्हिडिओमधून मिळणार आहे. चला तर पाहूया आपण बोर्डाची उत्तरपत्रिका. आता या ठिकाणी मी फक्त भूगोलाची उत्तरपत्रिका दाखवणार आहे आणि त्यामध्ये फक्त मी हेच दाखवणार आहे की प्रश्न क्रमांक कुठे लिहायचा किंवा उत्तरपत्रिका कशी असावी. आता त्यामध्ये जर थोडेशा काही मिस्टेक्स असतील, काना उकार वेलांटी वगैरे, तर तेवढा माफ करा हा का. सो लेट अस स्टार्ट. तुम्हाला याची प्रश्नपत्रिका खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे त्याद्वारे पाहायला मिळेल. PDF ची लिंक दिलेली आहे. प्रश्नपत्रिका मी या ठिकाणी दाखवू शकत नाही, सो तुम्हाला खाली PDF मध्ये पाहायला मिळेल. ओके, प्रश्न मी तुम्हाला उत्तरपत्रिकेसोबत बरोबर सांगेनच. फक्त जर तुम्हाला प्रश्न म्हणजे एक्स्ट्रा पाहायचे असतील, कोणते प्रश्न काही एक्स्ट्रा प्रश्न मी लिहिलेले नाही आहेत, जेवढे आवश्यक आहेत तेवढेच लिहिलेत. सो एक्स्ट्रा प्रश्न जर तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. ओके, सो लेट अस स्टार्ट. तर मित्रांनो, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपली उत्तरपत्रिका अशा पद्धतीची असते. जसे की आता हे सॅम्पल आहे, म्हणजे सॅम्पल उत्तरपत्रिका अशा पद्धतीची आहे. ॲक्च्युअल उत्तरपत्रिका पण अशीच असणार, फक्त या ठिकाणी स्कूल नेम वगैरे असं एक एक्स्ट्रा बॉक्स नसणार आहे. म्हणजे सेम टू सेम असं असणार आहे, इकडचा भाग सेम टू सेम असणार, फक्त काही चेंजेस असतील बट ते खूप मायनर असतील. ओके, सो ॲक्च्युअल उत्तरपत्रिका ही अशीच असणार आहे. तुम्हाला या ठिकाणी सेम कॉलम असणार आहे, सेम इथे जागा वगैरे सेम असणार आहे, फक्त स्कूल नेम वगैरे असं काही नसेल. आता जर आपण पाहिलं या ठिकाणी तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सेंट्रल नंबर लिहायचे. आफ्टर दॅट नेक्स्ट या ठिकाणी सीट नंबर लिहायचे. सीट नंबर तुम्हाला या ठिकाणी अंकांमध्ये पण लिहावा लागतो आणि खाली अक्षरांमध्ये पण लिहावा लागतो. सपोज की तुमचा सीट नंबर असेल A1 2 3 4 5, ओके, असं काहीतरी 6 असं तुमचा सीट नंबर असेल. आता तो जो असेल तो असेल. ओके, आता हे तुम्ही या ठिकाणी A1 2 3 4 या ठिकाणी कोणतं तरी एखादं अल्फाबेट असतं. सो असं तुम्ही जेव्हा सीट नंबर लिहाल तर सीट नंबर लिहिल्यानंतर आता याचा अक्षरामध्ये कसं होईल, A लिहायचं आणि मग 12,34,056 किंवा इंग्लिशमध्ये लिहिणार असेल तर 12,34,056 असं तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. ओके, सो आफ्टर दॅट जर आपण पाहिलं या ठिकाणी तर हे तुम्ही लिहिल्यानंतर खाली तुम्हाला तुमची सही करायची आहे. या ठिकाणी सुपरवायझर करतील. सो या ठिकाणी तुम्ही काय नाही करायचं, या ठिकाणी मात्र तुम्हाला तुमची सही करायची आहे. हे केल्यानंतर तुम्हाला एक बारकोड दिला जाईल, ते तुम्हाला या ठिकाणी चिटकवायचं आहे. ओके, त्याला मागे स्टिक वगैरे असेल तर ते बारकोड तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित याच कॉलममध्ये स्टिक करायचं आहे. आफ्टर दॅट तुम्हाला एक हॉलोग्राफ दिला जाईल, ब्लॅक किंवा खाकी कलरचा मोस्टली असतो, तर तो तुम्हाला या ठिकाणी असा चिटकवायचा आहे. एक्झॅक्टली तो पण याच बरोबर कॉलमवरती चिटकवायचा आहे. तो यासाठी की तुमची जी काही या ठिकाणी इन्फॉर्मेशन आहे, तुमचं सीट नंबर किंवा वॉट एव्हर जे पण तुम्ही या ठिकाणी लिहिलं आहे, तुमची सिग्नेचर वगैरे, हे सगळं कॉन्फिडेन्शियल राहावं, कोणालाही कळू नये यासाठी यावरती आपण एक हॉलोग्राफ लावतो. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट जर आपण पाहिलं तर या ठिकाणी क्वेश्चन पेपर सेट कोड आहे, तो तुम्हाला त्या ठिकाणी सांगतीलच. सब्जेक्ट आता हा आपण भूगोलाचा पेपर पाहतोय तर तुम्हाला या ठिकाणी समाजशास्त्र लिहायचं आहे. पेपरमध्ये 2 लिहायचं आहे, कारण भूगोल पेपर 2 असतो आणि इतिहास राज्यशास्त्र पेपर 1 असतो. ओके, डेट त्या दिवशी जी काही डेट असेल पेपरची तर ती लिहायची आहे. लँग्वेज ऑफ आन्सर मराठीमध्ये लिहिणार असेल तर मराठी, चुकून माकून कोणी या ठिकाणी इंग्लिश मिडियमचं असेल तर त्यांनी मात्र इंग्लिशमध्ये या ठिकाणी सोशल सायन्स आणि या ठिकाणी जॉग्रफी लिहायचं आहे. डेट लिहायची आहे आणि मग लँग्वेज इंग्लिश, मराठीमध्ये असेल तर लँग्वेज मराठी. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्ही या ठिकाणी जर सप्लिमेंट घेतली असेल तर किती सप्लिमेंट घेतले, सपोज 2 घेतले तर 2 लिहायचं आहे. 2 आणि 1 3 बेरीज करून या ठिकाणी लिहायचं आहे. ओके, सो हे कधी भरायचं, पेपरच्या शेवटी. हे बाकीचं सगळं कधी भरायचं, पेपरच्या सुरुवातीला. ओके, सो सप्लिमेंट वगैरे सगळं पेपरच्या शेवटी लिहायचं आहे. आफ्टर दॅट आता या ठिकाणी तुम्हाला काहीच करायचं नाही आहे. हे मार्क्स वगैरे सगळे टीचर्स देणार आहेत, सो तुम्हाला काय या ठिकाणी करायचं नाही आहे. जस्ट तुम्हाला फक्त एवढंच भरायचं आहे, तुमचं नाव गाव वगैरे, नाव गाव पण नाही, तुम्हाला जस्ट या ठिकाणी सीट नंबर भरायचं आहे, त्याला पण सील करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पेपर कोणता आहे, तारीख आहे, एवढंच फक्त लिहायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्हाला यामागे एक पेपर असेल ज्यामध्ये तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतील, त्याचे पण मी तुम्हाला PDF खाली देईन, ते तुम्ही रीड करू शकता. ओके, सो नेक्स्ट आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या ॲक्च्युअल पेपरला. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला उत्तरपत्रिका मिळेल तेव्हा तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा माहिती लिहून घेणार आहात, जी आधी सांगितली तर ती. त्यानंतर त्या माहितीच्या मागे एक पान असतं आणि त्या पानावरती सगळ्या इन्स्ट्रक्शन्स असतात, त्या तुम्ही काळजीपूर्वक वाचणार आहात, कारण त्या खूप खूप महत्त्वाच्या असतात. जास्त नाहीत लईतले 20 इन्स्ट्रक्शन्स असतात आणि त्या लगेच वाचून होतात. जास्त काय मोठा निबंध नाही येतो, जस्ट तुम्हाला काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे ते त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्या इन्स्ट्रक्शन्स मी तुम्हाला खाली PDF मध्ये देईलच. आफ्टर दॅट हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला रेषा ओढायच्या आहेत. आता तुम्ही म्हणाल एवढा सगळा वेळ असणार का, रेषा ओढा, याव करा त्याव करा, तर असतो, कारण तुम्हाला ही जी उत्तरपत्रिका आहे तर ती 15-20 मिनटं म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला 25 मिनटं तरी ती उत्तरपत्रिका आधी दिली जाते हे सगळं करण्यासाठी. सो 25 मिनटं आहेत तुमच्याकडे, त्यामध्ये तुम्ही अख्ख्या पेपरवरती आरामात रेषा ओढू शकता. हव्या तेवढ्या नाही, पण जेवढ्या आपल्याला हव्यात तेवढ्या तरी गरजेच्या असणाऱ्या रेषा आपण ओढायच्या आहेत.
सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी तुम्हाला राईट मार्जिन ड्रॉ करायचं आहे. या ठिकाणी जस्ट एक लाईन ड्रॉ करायची आहे ज्या ठिकाणी ओळी संपतात तिथून. आता हे का करायचं तर कधी कधी काय होतं, खूप सारे पेपर असतात आणि ते एकत्र एका गठ्ठ्यामध्ये बांधले जातात. मग बांधल्यानंतर ती सुतळी किंवा जे पण असेल त्याच्यामुळे इथे कच तयार होतो आणि त्यामुळे तुम्ही सपोज की लिहित आला तर इथे पण काहीतरी लिहिलं आणि इथे जर पेपर फाटला तर ते लिहिलेलं सगळं जाणार आणि तुमचेच मार्क कट केले जाणार. कारण परीक्षकांना काय माहिती तुम्हीच लिहिलं नाही आहे की फाटलेलं आहे. ओके, सो त्यापेक्षा काय करायचं, आपण सेफ राहायचं आणि या ठिकाणी एक लाईन ड्रॉ करायची जेणेकरून तुम्ही याच्या बाहेर जाणार नाहीत आणि पेपर काय याच्या जास्त इथपर्यंत फाटणार नाही आहे. जस्ट फाटला तर इथे एवढंच फाटू शकतो. सो त्याच्यामुळे इथे लिहिलेलं काही तुमचं जाणार नाही किंवा ते काही तुमचं फाटणार नाही. ओके, सो हे झालं राईट मार्जिन. आफ्टर दॅट या ठिकाणी आहे लेफ्ट मार्जिन. सो एवढी लाईन तर या ठिकाणी ड्रॉ करून दिलेली असतेच. या 2 लाईन ड्रॉ करून दिलेल्या असतात. ही जी थर्ड लाईन आहे तर ती आपल्याला ड्रॉ करायची असते लेफ्ट मार्जिनमध्ये. आता ही लाईन का ड्रॉ करायची तर ते पण सांगते. सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी आपण मेन क्वेश्चन लिहितो. प्रश्न क्रमांक 1, 2, 3 वॉटेवर जे पण असेल ते आपण सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी लिहिणार आहोत. या ठिकाणी कुठेही काही लिहायचं नाही आहे, हे आपल्यासाठी नाही आहे. इथे चुकूनही स्वतःचं नाव, स्वतःचा नंबर, सीट नंबर, प्रश्न क्रमांक असलं काहीच लिहायचं नाही आहे. ते सगळं जे पण चेक करणारे असतील तर ते लिहितील. आता या ठिकाणी तुम्ही जेव्हा प्रश्न क्रमांक 1 लिहिणार तेव्हा या ठिकाणी पण काहीच लिहायचं नाही आहे. इथून तर अजिबात सुरुवात करायची नाही. प्रश्न क्रमांक 1च फक्त लिहायचं. प्रश्न क्रमांक 1 सपोज असेल रिकाम्या जागा भरा तर ते रिकाम्या जागा भरा असं लिहायचं नाही. फक्त प्रश्न क्रमांक 1 एवढंच लिहायचं. त्याच्यानंतर ही ओळ सोडून द्यायची. इथून स्टार्ट शक्यतो नका करू कारण आपल्याकडे पुढे खूप सारी जागा आहे. सो इथून स्टार्ट करण्याची काही गरज नाही आहे. एक ओळ सोडा ही वरची आणि इथून स्टार्ट करा. इथून स्टार्ट केल्यानंतर प्रश्न पहिला असं जर असेल तर या ठिकाणी लिहायचं आणि मग त्यामधला 1. आता हा आपण कॉलम का तयार केला तर काही वेळेस काय होतं, प्रश्न पहिला त्यामधला 1 आणि त्यामधला पण काहीतरी उपप्रश्न असतो ब क ड असं काहीतरी. सो ते लिहिण्यासाठी आपण हा कॉलम ड्रॉ केला आहे. जर असेल तर लिहायचं, नसेल तर तो कॉलम ब्लँक सोडायचा. ओके, सो मोस्टली भूगोलाच्या पेपरमध्ये असे प्रश्नामध्ये प्रश्न नाही आहेत. बट जर आपण इंग्लिश किंवा मराठी पाहिलं किंवा इतर विषयांचे जर आपण पेपर पाहिले तर त्यामध्ये असे प्रश्नामध्ये प्रश्न असतात. ओके, सो त्यासाठी मोस्टली आपण हे करतो. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं कुठेही पहिला मेन प्रश्न किंवा उपप्रश्न असं लिहिण्याची गरज नाही आहे. फक्त जर तुम्ही संस्कृत, मराठी, इंग्लिश, हिंदी त्यामध्ये विभाग असतात. विभाग 1 गद्य, विभाग 2 पद्य वॉटेवर असं जे काही असेल तर ते फक्त या ठिकाणी लिहायचं. भूगोलाच्या पेपरमध्ये विभाग असलं काही नसतं. डायरेक्ट प्रश्न सुरू होतात. सो या ठिकाणी डायरेक्ट सुरुवात करायची. ओके, नेक्स्ट. आता या ठिकाणी प्रश्न पहिल्यामधला पहिला आहे. प्रश्न पहिला काय आहे ते तुम्हाला खाली PDF दिली आहे प्रश्नांची, त्यामध्ये जाऊन तुम्ही रीड करू शकता. मी तरीही प्रश्न सांगते, बट जर तुम्हाला प्रश्न व्यवस्थित माझ्याकडून कळला नाही तर तुम्ही त्या PDFमध्ये जाऊन चेक करू शकता. तर प्रश्न पहिला असा आहे की अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा. त्यामध्ये पहिलं असं आहे की उतरत्या क्रमाने पावसाचे प्रमाण असलेले ब्राझीलमधील प्रदेश. उतरत्या क्रमाने म्हणजे आधी सगळ्यात जास्त पाऊस पडणारा प्रदेश, त्यापासून ते खाली कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशापर्यंत जायचं आहे. ओके, सो ती साखळी त्यांनी चुकीची दिली होती, ती आपल्याला बरोबर करून लिहायची आहे. साखळी अशी आहे की पहिल्यांदा ॲमेझॉन नदीचे खोरे, मग त्यानंतर पॅराग्वे पॅराना नद्यांचे खोरे, त्यानंतर किनारपट्टीचा प्रदेश आणि त्यानंतर ब्राझीलची उच्चभूमी. आता या प्रत्येकाच्या मध्ये मी असा छोटासा डॅश दिला आहे कारण त्यांनी पण प्रश्नपत्रिकेमध्ये डॅशच दिला होता. सो मी पण डॅश दिला. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट. आता या ठिकाणी बरेच जण उत्तर असेल म्हणून ॲरो करतात, तर करायची काही गरज नाही आहे. बट जर चुकून झालंच तर होऊ द्या. बट असं काही ॲरो वगैरे करण्याची गरज नाही आहे कारण तसंही कळणार आहे हे उत्तर आहे. बट मी या ठिकाणी तरीही दुसऱ्या प्रश्नामध्ये ॲरो करून दाखवलं आहे अशा पद्धतीने. ओके, सो नेक्स्ट. त्यानंतर दुसरा आहे की दुसऱ्या प्रश्नामध्ये असं विचारले की भारतातील राज्ये दक्षिणेकडून उत्तरेकडे. दक्षिणेकडून उत्तरेकडे म्हणजे खालून वरती भारतातील राज्यांचा क्रम लावायचा आहे. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, जम्मू आणि काश्मीर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न तिसरा की भारतातील प्राकृतिक भूरूपे उत्तरेकडून दक्षिणेकडे. आता उत्तरेकडून दक्षिणेकडे जायचं आहे. पहिल्यांदा हिमालय पर्वत, मग उत्तरेकडील मैदान, मग विंध्य पर्वत आणि मग दख्खनचे पठार. त्यानंतर आहे चौथं की ब्राझीलमधील राज्ये लोकसंख्या घनतेच्या उतरत्या क्रमाने लावायची आहेत. सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे रिओ दी जेनेरिओ, सगळ्यात कमी आहे रोराइमा आणि मध्ये पाराना आणि पाराइबा. ओके, सो आता हा आपला प्रश्न लिहून झाला. प्रश्न झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक लाईन ड्रॉ करायची आहे. आता या ठिकाणी पहिला प्रश्न पूर्णतः संपतोय, याचा अ ब क ड इ फ असं काही नाही आहे. सो या ठिकाणी पूर्ण प्रश्न संपतोय, मग इथपासून इथपर्यंत पूर्ण लाईन ड्रॉ करायची. सपोज की या ठिकाणी अ असतं आणि फक्त अ संपलेला आहे तर एवढीच लाईन ड्रॉ करायची. ओके, पूर्ण लाईन ड्रॉ करायची नाही कारण या ठिकाणी फक्त अ संपला आहे, अजून ब क ड बाकी आहे. ओके, सो जसा प्रश्न असेल त्याप्रमाणे तेवढी लाईन तुम्हाला ड्रॉ करायची आहे. त्यानंतर इथे रिकामी जागा शिल्लक राहते म्हणजे प्रश्न तर लिहून झाला आणि एका प्रश्नावरती एकच मुख्य प्रश्न लिहायचा. पण सपोज की याचा इथे अ लिहिला तर तुम्ही ब खाली कंटिन्यू करू शकता. ओके, म्हणजे या ठिकाणी तुम्ही अ लिहिला तर ब इथून पुढे कंटिन्यू करू शकता. बट जर मोठा प्रश्न आहे, मुख्य प्रश्न आहे, प्रश्न पहिला
आणि तो जर या ठिकाणी संपते तर त्याला इथेच संपवायचा, खालून प्रश्न दुसरा सुरू करायचा नाही. पण तुम्ही अ इथे असेल तर ब इथून सुरू करू शकता. ओके, बला दुसरं पान घ्यायचं नाही, ब खालून सुरू करायचा. सो आता तुमचा जरा या ठिकाणी प्रश्न पहिला संपलेला आहे आणि जागा शिल्लक राहते, तर या ठिकाणी बघा मी एकदम फेंट लाईन ड्रॉ केलेली आहे. ही फेंट लाईन, एकदम फेंट लाईन तुम्हाला ड्रॉ करायची आहे. जर तुम्ही नाही ड्रॉ केली तर परीक्षक चेक करणारे ड्रॉ करतातच, बट त्यांना कशाला आपण त्रास द्यायचा, सो आपणच ड्रॉ करायची. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला जर वेळ असेल हे सगळं पेपर झाल्यानंतर करायचं, लाईन बिन ड्रॉ करायचं, नाही तर पेपर सोडून करा, म्हणजे झालं वेळ गेला वाया. सो त्यापेक्षा असं आहे की पेपर झाल्यानंतर तुमच्याकडे खूप वेळ शिल्लक राहतो, कारण भूगोलाचा पेपर लवकर होतो तसाही. सो त्याच्यानंतर ही एक या ठिकाणी सिंपल लाईन ड्रॉ करायची आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न पहिल्यानंतर प्रश्न दुसरा पण ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये येतो, तो आहे वेगळा घटक ओळखा. आता त्यामध्ये पण तुम्हाला प्रश्न नाही लिहायचा आहे, वेगळा घटक ओळखा वगैरे असं काही करायचं नाही आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये पहिला असा आहे की भारताशेजारील देश. आता मी ते या ठिकाणी का लिहिलं आहे, तर ते यासाठी लिहिलं आहे की ते एकतर खूप छोटंसं आहे, 2च शब्द आहेत आणि ते इझिली आपण लिहू शकतो, जास्त वेळही जाणार नाही आहे आणि खूप ऑब्जेक्टिव्ह आहे, त्यामुळे मी ते लिहिलं आहे. जास्त प्रश्न बघायची गरज पण नाही आहे यामध्ये. सो जस्ट भारताशेजारील देश एवढंच तुम्हाला लिहायचं आहे. आणि जर छोटे छोटे प्रश्न असतील एकदम 1-2 शब्दाचे तर तुम्ही ते लिहू शकता, कारण त्यामध्ये जास्त वेळ नाही जाणार. आणि शक्यतो ऑडमॅन आउटला शब्द लिहा, कारण ऑडमॅन आउटला किंवा वेगळ्या घटक ओळखायला कसं असतं, या ठिकाणी तुम्हाला दिलं आहे वेगळंच आणि या ठिकाणी तुम्हाला याच्यातला कुठला घटक नाही आहे हे ओळखायचं असतं. सो कन्फ्युजन होऊ नये चेक करताना पण आणि तुमचं लिहिताना पण, यासाठी शक्यतो हा प्रश्न तुम्ही लिहू शकता. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी मी उत्तरसाठी ॲरो केला आहे. तुम्हाला जर उत्तरसाठी ऊ लिहायची सवय असेल किंवा बऱ्याच जणांना उत्तर पूर्ण लिहायची सवय असते, तर त्याप्रमाणे तुम्ही तसं लिहू शकता. आता या ठिकाणी भारताशेजारील देशमध्ये चार ऑप्शन्स आहेत. 3 ऑप्शन्स भारताशेजारील आहेत आणि एक भारताच्या शेजारचं नाही आहे. सो ते जे नाही आहे ते मी या ठिकाणी लिहिलं आहे, ते आहे सुरिनाम आणि चौथ्या पर्यायाला होतं म्हणून मी चौथा पर्याय पण लिहिला आहे. नेक्स्ट आहे शक्यतो चौथा पर्याय पण लिहित जा, कारण काही परीक्षकांना हे अपेक्षित असतं, काहींना हे अपेक्षित नसतं. सो आपण रिस्क नाही घ्यायची, आपण सगळं लिहून टाकायचं. ओके, नेक्स्ट आहे ब्राझीलमधील वनप्रकार. तर यामध्ये तुम्हाला हिमालयीन वने लिहायचं आहे, कारण ते ब्राझीलमध्ये येत नाही, ते भारतामध्ये येतं. सो वेगळा घटक आहे. नेक्स्ट आहे ब्रिक्स संघटनेतील सदस्य देश. यामध्ये आहे चौथा पर्याय सौदी अरेबिया नाही आहे आणि या ठिकाणी जे नाही आहेत तेच घटक लिहायचे आहेत, जे त्या दिलेल्या प्रश्नाशी निगडीत आहेत ते तुम्हाला लिहायचं नाही आहे, जे वेगळं आहे तेच लिहायचे. मोस्टली काही जण काय करतात, जे याच्याशी निगडीत आहेत ते लिहितात. आता या ठिकाणी नेपाळ सांगितलं आहे, भूतान सांगितलं आहे, पाकिस्तान सांगितलं आहे. बरेच जणांनी या ठिकाणी नेपाळ, भूतान किंवा पाकिस्तानपैकी काहीतरी पण लिहू शकतात, तर असं नाही करायचं, जे वेगळं आहे तेच लिहायचं आहे. नेक्स्ट आहे ब्राझील शेजारील देश. आता या ठिकाणी ब्राझीलच्या शेजारी कोणतं नाही आहे, म्यानमार नाही आहे, सो ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. प्रश्न झाल्यानंतर या ठिकाणी ॲज युज्युअल 2 लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत आणि प्रश्न संपला आणि जागा शिल्लक आहे म्हणून ही अशी क्रॉस लाईन. त्यानंतर आहे प्रश्न तिसरा. आता प्रश्न तिसरा जो आहे तर यामध्ये ऑप्शन आहेत की तुम्हाला कोणतेही 4 लिहायचे आहेत. सो मी या ठिकाणी 5 पैकी कोणतेही 4 लिहिलेले आहेत. तुम्हाला जर वेळ असेल आणि 5वेचं उत्तर माहिती असेल तुम्ही बिंदास लिहू शकता, असं काही नाही की अजिबात ऑप्शन लिहायचे नाहीत. आणि तुम्ही जर कॉन्फिडंट असाल की नाही माझे 4 बरोबर येणारच आहेत तर 5वे लिहायची काहीच गरज नाही आहे. ओके, सो आता या ठिकाणी पहिलं असं होतं, म्हणजे प्रश्न असा होता की पुढील बाबींची नावे लिहा. त्यामध्ये पहिलं असं होतं की ब्राझीलमध्ये आढळणारी खनिजे. तर ती या ठिकाणी मी 4 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. हा प्रश्न 4 गुणांचा आहे, म्हणजे प्रत्येकाला 1-1 गुण आहे. 1 गुण ह्याला, 1 गुण ह्याला, 1 गुण ह्याला आणि 1 गुण ह्याला. आता या ठिकाणी जर तुम्हाला मार्किंग द्यायचं म्हटलं तर ह्याला अर्धा आणि याला अर्धा मार्क ते देऊ शकतात आणि हे 2 एक्स्ट्रासाठी असेच. आता मी एक्स्ट्रा का लिहिलेत, सपोज मी कोळसा चुकून लिहिला आणि ते जर उत्तर नसेल तर या ठिकाणी मला मिळणार अर्धा मार्क जाऊ नये, यासाठी मी एक्स्ट्रा पण लिहून ठेवलेले आहेत. तुम्ही जर कॉन्फिडंट असाल की नाही कोळसा आणि बॉक्साईटच आहे एकदम, तर मग तुम्हाला बाकीचं लिहायची काही गरज नाही आहे. ओके, बट शक्यतो तुम्ही 4 एक्झाम्पल्स तरी लिहा. चुकलं किंवा वेलांटी उकार किंवा वॉटेवर जे पण काही चुकलं असेल तर तुमचे मार्क्स जाऊ नयेत यासाठी. आणि सोबतच ते या प्रश्नामध्ये असेच प्रश्न विचारणार की ज्याची उत्तरं 4पेक्षा अधिक येऊ शकतात किंवा खूप जास्त एक्झाम्पल्स येऊ शकतात. असेच प्रश्न तुम्हाला नावे द्या वगैरे याच्यामध्ये वगैरे विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट आहे की दुसरा प्रश्न असा होता, प्राचीन भारतामधील नागरी वस्ती असलेली शहरे. आता हे प्रश्न कसे खूप मोठे आहेत, प्राचीन भारतातील नागरी वस्ती. सो तेवढं मोठं मी या ठिकाणी लिहिलं नाही आहे, मग अशी खूप छोटेसे होते 2 शब्दवाले, त्याच्यामुळे मी ते प्रश्न लिहिले होते. ओके, सो आता या ठिकाणी इंद्रप्रस्थ हे तर प्राचीन म्हणजे पूर्वीच्या काळी नाव होतं, आता दिल्ली आहे, सो ते ब्रॅकेटमध्ये लिहिले. या ठिकाणी स्वल्पविराम प्रतिष्ठान, पैठण, स्वल्पविराम उज्जैन आणि त्याच्यानंतर स्वल्पविराम मोहेंजोदडो. आफ्टर दॅट थर्ड वन असं आहे की विरळ लोकसंख्या असलेली ब्राझीलमधील राज्ये. तर आता या ठिकाणी कोणतीही तुम्ही राज्य लिहू शकतात, कोणतीही 4 राज्य लिहा. या ठिकाणी मी जे लिहिले तीच लिहायचे असं काही नाही आहेत, कारण ब्राझीलमध्ये बरेचसे राज्य आहेत की ज्या ठिकाणी लोकसंख्या खूप विरळ आहे. मी या ठिकाणी रोराईमा, ॲमेझॉनास, पारा, अमापा ही 4 राज्य घेतलेली आहेत. आय होप की तुम्हाला माझं अक्षर कळेल. एवढं काही सुंदर नाही आहे, बट मी कळेल इतपत काढण्याचा प्रयत्न केला आहे.
नेक्स्ट आहे की तुम्हाला विचारलेलं आहे चौथ्या प्रश्नामध्ये की क्षेत्रभेटीसाठी लागणारे उपयुक्त साधने किंवा साहित्य. तर या ठिकाणी मी प्रश्नावली, दिशादर्शक, नकाशा, नोंदवही ही 4 साधने घेतलेली आहेत. तुम्हाला इतर काही साधने माहिती असतील जी की क्षेत्रभेटीसाठी आवश्यक आहेत तर ती पण तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता. आफ्टर दॅट या ठिकाणी हा प्रश्न संपला. त्यानंतर पुढे आहे प्रश्न चौथा. आता जर आपण पाहिलं प्रश्न चौथा अतिशय महत्त्वाचा आहे कारण हा नकाशावरती आधारित प्रश्न आहे आणि तुम्हाला जर यावरती आधारित अनेक व्हिडिओज पाहायचे असतील की नकाशावरती आधारित कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात, नकाशा कसा भरायचा किंवा नकाशावरती विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची, या सगळ्यांसंदर्भात मी बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. नकाशावरती जवळपास 5 ते 6 व्हिडिओ मी अपलोड केले असतील, भारत आणि ब्राझील दोघांसाठीही. आय होप की तुम्ही ते व्हिडिओज पाहिले असतील. नसतील पाहिले तर इयत्ता 10वी भूगोलची प्लेलिस्ट आहे, त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, त्याद्वारे तुम्ही ते सगळे व्हिडिओज पाहू शकता. ओके. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रश्न चौथ्यामध्ये आ असे 2 आहेत. तर या ठिकाणी आपण आणि या ठिकाणी आपण आ लिहितोय. आता हे तर आपल्याला नकाशाच्या आराखड्यावरती सोडवायचं असतं. 6 घटक असतात, त्या 6 पैकी 4 घटक तुम्हाला त्या आराखड्यावरती दाखवायचे असतात. सो तुम्ही या ठिकाणी तर त्याचं काही लिहिणार नाही आहात, फक्त एवढंच लिहायचं आहे की नकाशा आराखडा लिहायचा आहे आणि नकाशा पुरवणीमध्ये या ठिकाणी भारत किंवा ब्राझील ज्याचा पण नकाशा असेल तर त्याचा भारताच्या नकाशामध्ये किंवा ब्राझीलच्या नकाशा पुरवणीमध्ये घटक भरून दाखवले आहेत, जेणेकरून तुमची जर पुरवणी एखादी निघालीच तर तुमची ती पुरवणी शोधली जाऊ शकते. कारण या ठिकाणी तुम्ही असं लिहिलं आहे की तो प्रश्न तुम्ही सोडवला आहे, पण शक्यतो पुरवणी अशी बांधायची की अजिबात निघणार नाही, कारण त्याची रिस्क तुमच्यावरती आहे. कारण हा 4 मार्कांचा प्रश्न आहे हा, आणि तुमचे 4ही मार्क जातील जर तुम्ही व्यवस्थित त्याची काळजी नाही घेतली तर. सो नकाशा खूप व्यवस्थित बांधायचा आहे आणि या प्रश्नाला कोणताही और प्रश्न नाही आहे, हे दोन्ही पण सोडवणे कंपल्सरी आहे. तर नकाशामध्ये माहिती कशी भरायची ते आपण या ठिकाणी बघूया. हा आहे तुमचा ब्राझीलचा नकाशा. प्रश्न चौथा असे या ठिकाणी लिहायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला नाव वगैरे लिहिण्यासाठी कॉलम दिले जाणार नाहीत, कारण हा आपल्या साधा दुकानामधून घेतलेला नकाशा आहे. बट जो नकाशा तुम्हाला बोर्डाकडून प्रोव्हाइड केला जाईल त्या ठिकाणी तुम्हाला जस्ट सीट नंबर किंवा काहीतरी त्यांनी सांगितलं असेल, सीट नंबर पण लिहिला जात नाही मोस्टली, ते सांगतील त्याप्रमाणे तुम्हाला लिहायचं आहे. ओके. या ठिकाणी असे कोणते डिव्हिजन असले काही ऑप्शन नसणार. फक्त या ठिकाणी तुम्हाला मराठीमधून असेल कदाचित किंवा इंग्लिशमधून वॉटेवर. पॉलिटिकल म्हणजे राजकीय. ओके, ते तर तुम्हाला माहिती आहेच. आणि या ठिकाणी जस्ट तुम्हाला हे लिहायचं आहे. या ठिकाणी सूची पण दिली नसेल तर तयार करायची आहे, दिली असेल तर वेल अँड गुड. या ठिकाणी 4 घटक दाखवायचे असतात 6 पैकी, बट मी 6ही दाखवलेले आहेत. फक्त एवढंच की या ठिकाणी पहिलं घटक तुम्हाला हे म्हणजे सूचीमध्ये चिन्ह पण दाखवायचे आहेत, चिन्हाच्या बाजूला ते काय आहे हे पण लिहायचं आहे. आणि आता या ठिकाणी पंपास जसं की आपण पूर्ण कलर केलं आहे तर या ठिकाणी 1 नंबर पण टाकायचं, जेणेकरून 1 नंबरचं पंपास हे आहे. दुसरं असं की या ठिकाणी काकाओ उत्पादक प्रदेश आहे. सो या ठिकाणी काकाओसाठी मी असं सिम्बॉल वापरले आणि ते या ठिकाणी दाखवलेले आहेत आणि या ठिकाणी 2 क्रमांक पण लिहिला आहे. ओके. हे जास्त क्लिअर दिसत नसेल कारण हे पेन्सिलने केलं आहे आणि पेन्सिलनेच आपण नकाशा भरतो. तुम्हाला जर कलर पेन्सिल वापरायची असेल नकाशा भरण्यासाठी तर त्याचीही परवानगी दिलेली आहे. मागच्या वर्षीपर्यंत दिली होती, यावर्षी पण दिली जाईल. फक्त एवढंच की पेपर सोडवण्याआधी जे इन्स्ट्रक्शन्स असतात प्रश्नपत्रिकेवरती तर ते रीड करायचे आहेत. त्यामध्ये सांगितलेलं असतं की तुम्ही कलरची पेन्सिल वापरू शकता की वापरू शकत नाही, ते सगळं त्यामध्ये सांगितलेलं असतं. सो ते तुम्हाला त्यासाठी रीड करायचं आहे. उत्तरपत्रिकेवरचे पण इन्स्ट्रक्शन्स आणि प्रश्नपत्रिकेमधले पण इन्स्ट्रक्शन्स. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नकाशा वाचन. नकाशा वाचन म्हणजेच प्रश्न चौथा आ. यामध्ये तुम्हाला नेहमीप्रमाणे प्रश्न दिलेले असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची असतात. या ठिकाणी तुम्हाला 5 प्रश्न दिले जातील आणि त्या 5 पैकी तुम्हाला कोणतेही 4 सोडवायचे आहेत. ओके. सो हे पण 4 गुणांसाठी आहे. या ठिकाणी तुम्हाला नकाशा दिला जाईल, नकाशावरती आधारित प्रश्न विचारले जातील आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अचूक लिहायची आहेत. ही प्रश्नांची उत्तरं शक्यतो एका वाक्यामध्ये असतात, म्हणजे बऱ्याचदा एका वाक्यामध्येच असतात. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर पहिला प्रश्न असा होता, तुम्हाला भारताचा नकाशा दिला होता आणि त्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग आणि प्रमुख बंदरे असा आहे. तुम्ही तो नकाशा सगळं त्या PDF मध्ये पाहू शकता. सो आता जर तुम्ही पाहिले या ठिकाणी तर पहिला प्रश्न असा होता की वाहतूक सेवांचे कोणकोणते प्रकार नकाशामध्ये दाखवलेले आहेत. तर रस्ते मार्ग आणि जलमार्ग दाखवले होते. त्याच्याखाली मी अंडरलाईन यासाठी केली आहे की हे सगळं बिनकामाचं आहे, म्हणजे हे सगळं एवढं महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं काय आहे, उत्तर काय आहे, रस्ते मार्ग आणि जलमार्ग हे तुम्हाला लिहायचं आहे. हे सोडायचं नाही, हे लिहायचं आहेच, पण याखाली स्पेशली अंडरलाईन करायचे आहे, जेणेकरून जेव्हा परीक्षक चेक करणार तेव्हा त्याला इझिली हे 2 उत्तरं दिसावीत. कारण ऑलरेडी बरेचसे पेपर असतात आणि त्यामध्ये जर तुम्ही एवढं मोठं लिहिलं आणि त्यामध्ये कुठे त्याला उत्तर नाही सापडलं तर असं परीक्षकांना वाटेल की तुम्ही उत्तरच नाही लिहिलं आणि नुसतंच लिहिले. तर असं काही व्हायला नको. यासाठी पटकन उत्तर दिसावं. पहिल्यांदा उत्तर दिसलं पाहिजे, बाकीचं नाही दिसलं तरी काही फरक पडत नाही. सो पहिल्यांदा उत्तर दिसायला पाहिजे, यासाठी आपण उत्तराखाली अंडरलाईन करणार आहोत आणि मग हे बाकीचं जे पण असेल, कारण हा तर असा आहे असा प्रश्नच आपण उतरवलेला आहे. फक्त यामध्ये प्रश्नार्थक काय नाही आहे, उत्तरामध्ये कन्वर्ट केलं आहे. नेक्स्ट असं आहे की कोणत्या भागात रस्ते मार्गांची घनता जास्त आहे. आता या ठिकाणी नकाशामध्ये जर आपण पाहिलं तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आणि दक्षिण भागामध्ये जास्त घनता आहे रस्ते मार्गांची, तर ती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी पण खाली अंडरलाईन करायची आहे.
नेक्स्ट आहे की पूर्व किनाऱ्यावरची 2 बंदरे सांगायची आहेत कोणतीही. सो मी या ठिकाणी 2 बंदरे लिहिलेली आहेत. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 2 आहेत. सो 1 आणि 2 अंक पण तुम्ही देऊ शकता. हे अंक इथे न देता इथे दिले तरी पण चालतील. ओके, सो ही आपण लाईन त्यासाठीच ड्रॉ केली आहे. तुम्ही हे अंक इथे दिले तरी पण चालणार आहेत, इथे दिले तरी पण चालतील. फक्त एवढंच की ही लाईन ड्रॉ केलेलीच आहे, तर यामध्येच तुम्ही ते अंक देऊ शकता. ओके, नेक्स्ट आपण जर पाहिलं तर श्रीनगर आणि कन्याकुमारी या 2 शहरांना कोणता मार्ग जोडतो असं विचारलेलं आहे, किंवा या 2 शहरांना जोडणारा मार्ग. तर तो मार्ग या ठिकाणी दिला आहे, त्याला आपण असं इन्व्हर्टेड कॉमा पण दिलेला आहे, कारण एक ते पर्टिक्युलर नाव आहे त्यासाठी. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की भारताच्या कोणत्या भागात वाहतूक मार्गांचे जाळे विरळ आहे. तर अति उत्तरेकडे, आणि त्या ठिकाणी एस्पेशली आपण जर पाहिलं नकाशामध्ये तर जम्मू आणि काश्मीर हा भाग आपल्याला पाहायला मिळतो आहे. सो मी या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये जम्मू आणि काश्मीर असंही लिहिलं आहे, आणि मेन उत्तर आहे ते म्हणजे अति उत्तरेकडे. ओके, तर या ठिकाणी प्रश्न चौथा अ आणि आ हे दोन्ही प्रश्न संपत आहेत. सो क्रॉस लाईन. आफ्टर दॅट नेक्स्ट जर आपण पाहिलं या ठिकाणी तुम्हाला या सगळ्या ह्याच्या शेवटी तुम्हाला या ठिकाणी लाईन ड्रॉ करायची आहे. ओके, एक सिक्युरिटी पर्पजसाठी लाईन ड्रॉ करायची आहे, आणि हा आपला नकाशा व्यवस्थित जॉईन करायचा आहे. नेक्स्ट या ठिकाणी अशा पद्धतीची प्रत्येक पानावरती लाईन असायला पाहिजे, या पानावरती पण आणि या पानावरती पण. नेक्स्ट आहे प्रश्न पाचवा आहे की पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. त्यासाठी तुम्हाला 4 प्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी कोणतेही 2 लिहायचे आहेत आणि 6 गुणांसाठी आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्न 3 गुणांसाठी आहे. याचा अर्थ प्रत्येक प्रश्नाचे 3 पॉईंट्स असायला पाहिजेत, कारण 3 गुणांसाठी प्रत्येक प्रश्न आहे. ओके, सो पहिला प्रश्न असा आहे की हिमालयातील जवळजवळ सर्व नद्या बारमाही स्वरूपाच्या आहेत. हे स्पष्ट करायचे की का आहेत. तर आता या ठिकाणी पण जर आपण पाहिलं उत्तरामध्ये 3 पॉईंट्स आहेत. हे पॉईंट्स तुम्ही या ठिकाणी पण हवं तर देऊ शकता, किंवा जर तुम्हाला उत्तरामध्येच द्यायचे असेल तुम्ही उत्तरामध्ये पण देऊ शकता. ओके, बऱ्याचदा प्रश्न असा असतो की सपोज आपल्याला हे सांगितलं की भारतामधील आता या प्रश्नामध्ये तो येणार नाही, बट कुठल्या तरी पुढच्या 7व्या प्रश्नामध्ये जर आपल्याला असं विचारलं की भारतामधील जी प्राकृतिक रचना आहे तर त्यामध्ये जे विविध भूरूपे आहेत तर ते स्पष्ट करा. मग त्या ठिकाणी तुम्ही अ यामध्ये एक भूरूप लिहिणार, ब यामध्ये एक भूरूप लिहिणार. ओके, सो अशा पद्धतीने त्यासाठी आपण या ठिकाणी ही लाईन पण वापरू शकतो. आता या ठिकाणी अ ब असे येणार नाही, कारण हे प्रश्न खूप छोटे आहेत, जस्ट 3 गुणांचे आहेत. सो हे उत्तर असं आहे की हिमालयातील बहुतांश नद्यांचा उगम हिमाच्छादित उंच पर्वत शिखरांमधून होतो. आता या ठिकाणी मेन काय आहे की उगम हिमाच्छादित या इथून होतो. ओके, मेन काय आहे की उगम कुठे होतो, हिमाच्छादित प्रदेशामधून होतो. आता नद्यांचाच होणार आहे ऑब्वियसली, कारण प्रश्नामध्ये नद्या विचारलेल्या आहेत. त्याच्यामुळे जे कीवर्ड्स आहेत जे महत्त्वाचे आहेत त्यांनाच फक्त अंडरलाईन करायचे आहे. सगळ्या पूर्ण लाईनच्या लाईनला अंडरलाईन करायचं नाही आहे, पण जर ती लाईन पूर्ण जर महत्त्वाची असेल तर मात्र अंडरलाईन करायचं आहे. ओके, नेक्स्ट आहे की बऱ्याचदा एकाच लाईनमध्ये त्या ठिकाणचं नाव, त्या ठिकाणचं म्हणजे उपगाव वगैरे काय असेल तर ते सगळं काही त्या ठिकाणी सांगितलेलं असतं. तर अशा वेळी मात्र पूर्ण लाईनला तुम्ही अंडरलाईन करू शकता, कारण ते महत्त्वाचं आहे. आता उन्हाळ्यामध्ये काय होणार, तिथला बर्फ वितळणार आणि त्यामुळे नद्यांना पाणी पुरवठा होतो. सो उन्हाळ्यामध्ये बर्फ वितळतो आणि पाणी पुरवठा होतो. कोणाला, नद्यांना तर ते कॉमन राहणार आहेत, सो त्याला अंडरलाईन करायची गरज नाही आहे. फक्त उन्हाळ्यामध्ये बर्फ वितळल्यामुळे पाणी पुरवठा एवढं बास आहे. नेक्स्ट आहे की या नद्यांना उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या 3ही ऋतूंमध्ये पाणी पुरवठा होतो. मेन गोष्टी काय आहे, उन्हाळ्यामध्ये तर होतोच, हिवाळ्यामध्ये होणार आहे आणि पावसाळ्यामध्ये पावसामुळे होणार आहे. ओके, सो या 3ही ऋतूंमध्ये यांना पाणी पुरवठा होतो, आणि त्यामुळे या नद्या जवळजवळ सर्वच नद्या या बारमाही स्वरूपाच्या असतात. ओके, सो या ठिकाणी तुमचा हा जो पहिला प्रश्न आहे 5व्यामधला त्याचं उत्तर संपतं आहे. सो आपण इथून एवढीच लाईन मारणार आहोत, इथून लाईन मारायची नाही. जेव्हा प्रश्न तुमचा पूर्ण 5वा प्रश्न संपेल तेव्हाच तुम्ही इथून लाईन मारणार आहात. आता जस्ट एवढी लाईन मारायची. हे तुम्हाला हळूहळू सरावाने लक्षात येणार आहे की कुठून केवढी कुठे लाईन मारायची आहे. आफ्टर दॅट या ठिकाणी दुसरं असं आहे की ब्राझील देशास जगाचा कॉफी पॉट असे संबोधले जाते. तर ते तुम्हाला विधान स्पष्ट करायचं आहे की का संबोधलं जातं. तर या ठिकाणी पण 3 पॉईंट मिनिमम आलेच पाहिजेत. मॅक्झिमम तुम्ही कितीही पण लिहा, पण 3 पॉईंट आलेच पाहिजेत, कारण तरच तुम्हाला 3 मार्क मिळू शकतात. प्रत्येक पॉईंटला 1 मार्क असतो. ओके, सो पहिलं असं आहे की ब्राझील हा देश संपूर्ण जगामध्ये जास्त कॉफी उत्पादनात अग्रेसर आहे. आता या ठिकाणी कॉफी उत्पादनात आणि ब्राझील, ओके, एवढं मेन आहे की ब्राझीलमध्ये कॉफी उत्पादन घेतलं जातं, हे मेन आहे. नेक्स्ट आहे की जगामधील एकूण कॉफी उत्पादनापैकी 40% कॉफीचे उत्पादन एकट्या ब्राझील देशामध्ये घेतले जाते. आता या ठिकाणी फक्त 40%ला अंडरलाईन केली आहे, कारण ऑलरेडी या ठिकाणी कॉफी उत्पादन ब्राझील हे सांगून झालं आहे. म्हणजे हे 40% नक्कीच कॉफी उत्पादनामधलं असणार आहे आणि ब्राझीलसाठी असणार आहे, हे ऑब्वियसली कळणार आहे. सो जे महत्त्वाचं आहे त्याखालीच फक्त अंडरलाईन करायची आहे. आफ्टर दॅट ब्राझील देशामधून
कॉफीची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते. आता या ठिकाणी निर्यात महत्त्वाचं आहे आणि कुणाची? कॉफीची. ओके, नेक्स्ट आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपण ब्राझील देशाला जगाचं कॉफीपॉट असं म्हणतो. आता जर आपण पाहिलं तर हा शब्द महत्त्वाचा आहे, जगाचं कॉफीपॉट, त्यामुळे मी याला अंडरलाईन पण केलं आहे आणि प्रश्नामध्ये दिल्याप्रमाणे इन्व्हर्टेड कॉमामध्ये पण टाकलेला आहे. सो या ठिकाणी पण हा प्रश्न संपल्यामुळे लाईन ड्रॉ केली आहे. त्यानंतर तिसरं असं आहे की भारत व ब्राझील या दोनही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे. का आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. एकतर पहिली गोष्ट, भारत आणि ब्राझील या दोनही देशांमध्ये खाजगी आणि शासकीय क्षेत्रांचे सहअस्तित्व आढळते. म्हणजे खाजगी पण आहे आणि शासकीय पण आहे, दोन्ही पण आहेत. त्यासोबतच भारतात आणि ब्राझीलमध्ये रेल्वे, पोलाद निर्मिती, विद्युत निर्मिती इत्यादी क्षेत्रांमध्ये साधनांची मालकी आणि व्यवस्थापन यावर शासनाचे नियंत्रण असते. आता मी या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी अंडरलाईन नाही केली, कारण महत्त्वाचं काय आहे की साधनांची मालकी आणि व्यवस्थापन हे शासनाच्या नियंत्रणाखाली असते, हे महत्त्वाचे आहे. तिसरा जर आपण पाहिला पॉईंट, तर यामध्ये काय सांगितलेलं आहे की बँका, दवाखाने, शिक्षण इत्यादी या क्षेत्रांमध्ये साधनांची मालकी शासन आणि खाजगी दोघांकडेही असते आणि तसेच व्यवस्थापनही शासन आणि खाजगी उद्योजक दोघेही पाहतात. आणि दोन्ही देशांचे नफा मिळवणे सगळ्यात महत्त्वाचं आहे की नफा मिळवणे आणि जनकल्याण करणे हेच महत्त्वाचे उद्दिष्ट असते. हा एक चौथा पॉईंट या ठिकाणी ॲड होतो आहे. असं नाही की कसंही करून उत्तर 3च पॉईंटमध्ये संपवायचं, असं अजिबात करायचं नाही आहे. फक्त मी एवढंच सांगितलं की मिनिमम पॉईंट 3 असायला पाहिजेत. मग मॅक्झिमम तुम्ही 4 घ्या, 6 घ्या, वॉटेवर, ते उत्तर संपेपर्यंत लिहायचं आहे. ओके, आणि त्यामुळे भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था आढळते. त्यानंतर या ठिकाणी चौथा प्रश्न पण मी लिहिलेला आहे. तुम्हाला कोणतेही 2च लिहायचे आहेत. हे जस्ट सॅम्पल म्हणून मी सगळे प्रश्न लिहून दिलेले आहेत. सो आता या ठिकाणी चौथा प्रश्न असा आहे की ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे का, आणि त्याच्यामागचं कारण तुम्हाला सांगायचं आहे. आता या ठिकाणी पहिला पॉईंट असा आहे की आता तुम्हाला सांगायचं आहे की ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा विकास होतो आहे. म्हणजे पर्यटन आहे, पण कशामुळे पर्यटन आहे किंवा कशामुळे पर्यटक ब्राझीलमध्ये येत आहेत हे आधी सांगावं लागेल. त्यासाठी हा पॉईंट की ब्राझीलमध्ये काय काय आहे पर्यटन क्षेत्रे किंवा पर्यटन स्थळे, तर पांढऱ्या वाळूच्या पुळणी आहेत, स्वच्छ सागरी किनारे आहेत, निसर्गरम्य बेटे आहेत, विविध उद्याने आहेत, अरण्य आहेत, तसेच विविध प्रजातींचे प्राणी आणि पक्षी इत्यादी पर्यटकांचे आकर्षण आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे पर्यटनाचं आकर्षण आहे. ते काय आहे त्यापेक्षा पर्यटकांसाठी काहीतरी आकर्षित करणारं असं काहीतरी आहे, याच्या खाली आपण अंडरलाईन करायची आहे. त्यासोबतच असल्यामुळे ब्राझीलमध्ये पर्यटकांची संख्या वाढत आहे आणि पर्यटकांसाठी काहीतरी आकर्षित करणारं आहे आणि म्हणून पर्यटक त्या ठिकाणी येत आहेत. ओके, हे 2च पॉईंट या ठिकाणी महत्त्वाचे आहेत, पण हे सगळं लिहिणं मात्र गरजेचं आहे. हे किती इझी आहे, तुम्हाला जस्ट ब्राझीलमध्ये काय आहे, पुळणी आहेत, बेटे आहेत, एवढं सगळं लिहायचं आहे. नेक्स्ट आहे दुसरं की वाढत्या पर्यावरणाबरोबर पर्यावरण प्रदूषणाचे प्रमाणही वाढत आहे. आता पर्यटन वाढते म्हणजे खूप लोक येणार, लोक आल्यामुळे बऱ्याच ठिकाणी कचरा होणार, प्रदूषण होणार, तर त्यामुळे काय होते, प्रदूषण पण वाढत आहे. पर्यावरणाची हानी रोखणे आवश्यक आहे आणि त्यामुळेच प्रदूषण वाढते. प्रदूषणामुळे पर्यावरणाची हानी होऊ शकते आणि म्हणून ती हानी रोखणे आवश्यक आहे. आणि पर्यावरणस्नेही पर्यटनामुळे पर्यावरणाची हानी रोखली जाते. आता जर आपण पाहिलं तर हे पूर्ण एक वाक्य आहे. या पूर्ण वाक्याला मी अंडरलाईन केले कारण हे महत्त्वाचं आहे की कशामुळे पर्यावरणाची हानी रोखली जाते, पर्यावरणस्नेही पर्यटनामुळे. पर्यावरणस्नेही पर्यटनामुळे काय होते, पर्यावरणाची हानी रोखली जाते. सो त्याच्यामुळे हे पूर्ण वाक्य खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर पर्यटन व्यवसायास चालना मिळते आणि म्हणून ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे. तर अशा पद्धतीने हे उत्तर आहे. या ठिकाणी हा पूर्ण प्रश्न संपतो आहे, 5वा प्रश्न, त्याच्यामुळे पूर्ण लाईन आणि या ठिकाणी एक क्रॉस लाईन. आफ्टर दॅट नेक्स्ट जर आपण पाहिलं पुढे तर प्रश्न 6वा हा आलेखासंदर्भात आहे. आता या ठिकाणी प्रश्न 6वा असतो की आलेख ड्रॉ करा, आलेख काढा, बट मी या ठिकाणी प्रश्न 6वा न सोडवता सोडवला आहे. तर तुम्हाला जर आलेख कसा काढायचा, आलेखाचे प्रकार कोणते आहेत, कशा प्रकारचे आलेख प्रश्न पत्रिकेमध्ये विचारले जाऊ शकतात, या संदर्भात जर पाहायचं असेल तर तसा पण व्हिडिओ मी अपलोड केला आहे आणि त्यामध्ये मी बहुरेषालेख, रेषालेख, स्तंभ आलेख सगळ्या प्रकारचे आलेख कवर केलेले आहेत आणि तुम्ही तो व्हिडिओ पण पाहू शकता. ओके, त्यामध्ये तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन मिळेल की कसा काढायचा वगैरे, हे पण मी दाखवलेलं आहे. सो प्रश्न 6वा मी स्किप केला आहे. प्रश्न 6वा ला और आहे, सो त्यापेक्षा मी सोडवला. आणि मोस्टली जर तुम्ही जर पाहिलं, तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर प्रश्न 6वा पेक्षा तुम्ही सोडवू शकता, कारण दोघांनाही 6-6 गुण आहेत. आणि जर तुम्ही प्रश्न 6वा पाहिला तर मध्ये तुम्हाला आलेख आधी काढावा लागेल, त्यासोबतच त्या आलेखावरती आधारित प्रश्न पण सोडवावे लागतील. तर एवढं सगळं करण्यापेक्षा रेडीमेड आलेख तुम्हाला मध्ये दिला जाईल आणि त्या रेडीमेड आलेखाच्या आधारे प्रश्न सोडवणं केव्हाही चांगलं. सो तुमची चॉईस आहे, तुम्हाला आलेख काढायला आवडत असेल, तुम्हाला जर त्यामध्ये चांगले मार्क मिळू शकत असतील, तुम्ही ते काढू शकता. ओके, सो तुमच्याकडे या ठिकाणी ऑप्शन आहे.
आता यासाठी तुम्हाला आलेख ऑलरेडी दिलेला आहे, त्या आलेखावरती काही प्रश्न विचारलेत, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहेत. तर आलेख जो आहे तर तो आहे लिंग गुणोत्तरासंदर्भात भारत आणि ब्राझील यांच्यामधील. पहिल्यांदा असा आहे पहिला प्रश्न की वरील दोन्ही आलेख काय दर्शवतात, तर भारत आणि ब्राझीलमधील जे दोन्ही आलेख आहेत तर ते भारत आणि ब्राझीलमधील लिंग गुणोत्तर दर्शवतात. आता या ठिकाणी लिंग गुणोत्तर हा सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे, हे उत्तर आहे म्हणून त्या ठिकाणी मी अंडरलाईन केले. अंडरलाईन हे पेन्सिलने करायचे, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. अंडरलाईन पेन्सिलने करायचं आहे आणि हलक्या पेन्सिलने करायचं आहे, खूप डार्क पण नाही करायचं आणि पेनाने तर अजिबात करू नका. बेस्ट वे आहे की पेन्सिलने करा आणि हलक्या हाताने करा. या ठिकाणी थोडं डार्क दिसते कारण ते स्कॅनिंगमध्ये व्यवस्थित उठावं यासाठी मी ते डार्क जरासं केलं आहे, बट तुम्ही मात्र हलक्या हाताने करा, परीक्षकांना दिसेल इतपत. नेक्स्ट आहे दुसरं की कोणत्या देशामध्ये पुरुषांची संख्या जास्त आहे, तर जर तुम्ही आलेख पाहिला तर आलेखामधून कळेल की भारतामध्ये पुरुषांची संख्या जास्त आहे. सो भारतात याखाली मी अंडरलाईन केलं आहे. नेक्स्ट आहे कोणत्या देशामध्ये दर हजारी स्त्रियांची संख्या जास्त आहे, तर ब्राझीलमध्ये. सो ब्राझील खाली अंडरलाईन केलं आहे. 2001 नंतर कोणत्या देशाची स्त्रियांची संख्या झपाट्याने वाढली, तर ब्राझील देशाची. सो ब्राझील खाली अंडरलाईन. नेक्स्ट आहे की 1961ला भारतामधील दर हजारी स्त्रियांची संख्या किती होती, तर 942 होती. सो 942 सांगितलेलं आहे आणि ही उत्तरं सगळी पूर्ण वाक्यातच लिहायची आहेत, फक्त 942 किंवा फक्त भारत, फक्त ब्राझील असं नाही लिहायचं आहे. सहावं असं आहे की कोणत्या देशामध्ये दर हजारी स्त्रियांची संख्या 1000पेक्षा जास्त आहे, तर ब्राझीलमध्ये आहे. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला हे उत्तरं लिहायची आहेत. या ठिकाणी प्रश्न 6वा आ संपतोय. मी अटेम्प्ट नाही केला. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू शकता, त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. सो या ठिकाणी क्रॉस लाईन. आफ्टर दॅट नेक्स्ट शेवटचा प्रश्न तो म्हणजे प्रश्न 6वा, सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि 4 म्हणजे 8 गुणांचा हा प्रश्न आहे, कारण या ठिकाणी तुम्हाला 3 प्रश्न असतात, 3पैकी कोणतेही 2 लिहायचे असतात. प्रत्येक प्रश्नाला 4 गुण, याप्रमाणे 8 गुणांचा हा एकूण प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर तिघांपैकी मी सेकंड आणि थर्ड अटेम्प्ट केला आहे, फर्स्ट अटेम्प्ट नाही केला. तुम्हाला जर फर्स्ट सोपा वाटला तुम्ही तो लिहू शकता. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रश्न असा होता की ब्राझील आणि भारतातील वन्य प्राणी जीवन आणि नैसर्गिक वनस्पती यांचा संबंध स्पष्ट करा. सो या ठिकाणी हे उत्तर आहे. आता हे उत्तर लिहित असताना थोडीशी पार्श्वभूमी प्रस्तावना लिहिणं गरजेचं आहे, कारण जेव्हा मोठे मोठे प्रश्न असतात, इतिहासामध्ये असो, राज्यशास्त्रामध्ये असो किंवा भूगोलामध्ये असो, जे शेवटचे मोठे प्रश्न आहेत तर त्या ठिकाणी शक्यतो प्रस्तावना लिहा, एक चांगला इम्पॅक्ट पडतो, चांगलं इम्प्रेशन पडतं. ओके, सो आफ्टर दॅट या ठिकाणी जर आपण पाहिलं थोडीशी प्रस्तावना आहे. प्रस्तावनानंतर मग सांगितलेलं आहे की यांचा सहसंबंध कसा आहे भारत आणि ब्राझील, त्यासोबतच त्याच्यामध्ये असणारी वन्य प्राणी जीवन आणि नैसर्गिक वनस्पती यांचा संबंध या ठिकाणी सांगितलेला आहे. ओके, मग कोणते कोणते वनस्पती, कोणते पक्षी किंवा कोणते प्राणी कोणत्या प्रदेशामध्ये आढळतात हे सगळं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता हे उत्तर खूप मोठं आहे, मी जर रीड केलं तर ऑलरेडी व्हिडिओ प्रचंड मोठा झाला आहे, तो अजून मोठा होईल. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊन रीड करू शकता. ओके, स्क्रीनशॉट घेऊ शकता. आफ्टर दॅट आता आपण पाहणार आहोत यातीलच थोडंसं उत्तर पुढच्या पानावरती पण आहे. ओके, सो कंटिन्यू झालेला आहे. आता या ठिकाणी हा प्रश्न जो आहे तो 4 गुणांचा आहे, तर अप्रॉक्सिमेटली तुम्हाला या ठिकाणी 8 पॉईंट लिहिणं गरजेचं आहे. जर खूप मोठे पॉईंट असतील तर 4 पॉईंटमध्ये इनफ आहे, 4 पॉईंट लिहिले तर बास आहे. बट जर छोटे छोटे पॉईंट असतील तर 8 पॉईंट लिहू शकता. आता हे उत्तर पण माझं खूप मोठं झालं आहे, एवढं पण मोठं लिहायची गरज नाही आहे. तुम्ही हे 4 पॉईंटमध्ये संपवलं तरी पण चालेल, कारण हे पॉईंट मोठे मोठे आहेत. ओके, पण असं नाही की कसंही करून 4 पॉईंट्समध्ये संपवायचंच, कारण ते उत्तर पूर्ण झालं पाहिजे. त्याला तुमच्या पॉईंट्सला मार्क आहेतच, पण त्यासोबतच उत्तर कसं लिहिलं आहे, त्यामध्ये सगळं काही इन्क्लूड केलं आहे का यासाठी पण मार्क आहेत. सो हे थोडंसं मी मोठं लिहिलं आहे. तुम्हाला जर हवं असेल तुम्ही ह्याला छोटं करून लिहू शकता, तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये लिहू शकता. ओके, त्यानंतर तिसरा प्रश्न असा होता की भारताच्या हवामानातील हिंदी महासागर आणि हिमालयाचे महत्त्व सांगा. तर त्यासाठी या ठिकाणी आधी मी हे लिहिले पार्श्वभूमीमध्ये की मोठा प्रभाव पडतो आणि मग तो प्रभाव कसा पडतो, कसा पाऊस येतो, कसा अडवला जातो, हे सगळं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. थोडीशी या ठिकाणी मिस्टेक झाली आहे, बट मिस्टेक झाल्यानंतर असं गिनिगिरी असं करायचं नाही, तर जस्ट एक लाईन मारायची जेणेकरून ती मिस्टेक उठून दिसणार नाही. आपल्याला मिस्टेक उठून नाही दिसवायची आहे, त्यासाठी फक्त एक लाईन ड्रॉ करायची. त्याच्यानंतर इथे पण थोडीशी मिस्टेक झालेली आहे. ओके, सो इन धिस वे या ठिकाणी आपलं हे जे उत्तर आहे तर ते इथे संपलेलं आहे. याच्यामध्ये पण मी 7 पॉईंट लिहिलेले आहेत. जास्तीत जास्त तुम्हाला किती पॉईंट लिहायचे तेवढे लिहा, पण कमीत कमी 4 लिहिणं गरजेचं आहे. हे पॉईंट थोडे मोठे थोडे छोटे मिक्स आहेत, सो त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही 4 ते 7 पॉईंट 8 पॉईंटपर्यंत लिहू शकता. ओके, फक्त एवढंच की उत्तर पूर्ण असायला पाहिजे, उत्तर अर्थपूर्ण असायला पाहिजे.
आणि इन दिस वे तुम्ही हा पेपर सोडवायचा आहे. या ठिकाणी आपला पेपर संपतो आहे. सो क्रॉस लाईन आणि पेपर संपलेला आहे. पेपर संपल्यानंतर फिनिश्ड, द एंड वगैरे असलं काहीही करायचं नाही आहे. हा मूवी नाही आहे, हा आपला पेपर आहे. त्याचे मार्क आपल्याला मिळणार आहेत. आपण जर असं काही लिहिलं तर ते परीक्षकांना अजिबात आवडत नाही आणि तुमचे मार्क त्या ठिकाणी बिनकामाचे कापले जातील. असं काही कापले जात नाहीत, बट तरीही असं काही करू नका. या ठिकाणी काहीच लिहायचं नाही, जस्ट एक क्रॉस लाईन ड्रॉ करायची आणि त्यानंतर पुरवणी बांधलेली आहे का वगैरे सगळं काही चेक करायचं आहे. आणि फायनली तुम्ही तुमच्याकडे जर वेळ शिल्लक असेल तर पेपर पुन्हा एकदा चेक करा. काही चुकलं वगैरे असेल तर ते व्यवस्थित करू शकत असाल तर, पण खाडाखोड करू नका. सो अशा पद्धतीने तुम्ही हा पेपर लिहू शकता. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. असं जर तुम्हाला इंग्लिशचा वगैरे पेपर पाहायचा असेल तर ते पण तुम्ही सांगू शकता खाली कमेंट बॉक्समध्ये, मी ते अपलोड करेन. इतक्या वेळ तुम्ही माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल थँक्यू सो मच. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स.